मला सांगा, शिक्षण मंत्र्याकडं असिस्टंट म्हणून मला नोकरी मिळाली तर तुम्हाला आवडणार आहे का नाही? अगं शिक्षण मंत्री म्हणजे तर लय मोठा माणूस आणि त्याच्याकडे तू काम करणार हे. पण तुला नोकरीबद्दलच विचारायचं होतं ग. हो पप्पा, तुम्ही होय की नाही तेवढं सांगा हो. अगं नाही कुठं म्हणलोय, पण मला सांग ना, तुला नोकरी करायची काय गरज आहे? आता एवढं सगळं कुणासाठी करून ठेवलंय? तुझ्यासाठी करून ठेवलंय ना. हा, बरोबर बोललास तुम्ही. हे समजा तर माझ्यासाठीच करून ठेवलंय. मी त्यातलं थोडंसं घेतलं तर काय फरक पडणार आहे सांगा? हा, तू थोडं म्हणते, मी तर सगळं द्यायला तयार आहे. पण मला सांग ना, हे पैसे कुठं खर्च करणार आहेस? मला शुभूची असिस्टंट बनायचे म्हणून पाहिजे ते पैसे. आणि तुम्हाला एवढंच जर पैशांचं पडलं असेल ना तर घ्या तुमचे पैसे. मला नको, तुमचा विश्वास नाही माझ्यावर. राहू द्या. अरे हे पुरी, मी असं कुठं म्हणलंय? माझा तुझ्या विश्वास नाहीये. तू तर माझी लकी चार्म आहे. पण नाही आणि बिन नाही, हे पैसे मला पाहिजे तो पप्पा. ठीक आहे, आता तुझ्या हट्टा पुढे कोणाचे काही चालतं का? थँक्यू 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 पप्पा. आता हॉस्टेल रिकाम होणार, मी टास्क जिंकणार आणि शुभूची असिस्टंट पण मीच होणार. हे सरकार सर्वसामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करायला फार कुचकामी ठरलेला आहे. हा, अहो साधा गॅसचा पुरवठा करू शकत नाही हे सरकार म्हणजे काय? हे बघा, आमचं सरकार असतं की नाही, हा, तर सगळ्याला सिलेंडर पोहोचवले असते. हा, पण कसं आहे, हे जे सरकार मधले बसलेले लोक आहेत का नाही, राजकीय नेते, काही कामाचे नाहीत, कोणी काही काम करत नाही, सगळे असे बसतील हातावर हात ठेवून. बघा, तुम्हा समध्या जनतेला मी विनंती करतो की पुढच्या टायमाला आमच्या पक्षाला वोटिंग करा, मत द्या. मी जनतेला शब्द देतो की आमचं सरकार वर्षाला 24 सिलेंडर मोफत देणार. फक्त आमच्या पार्टीला मत द्या. एक नंबरचा नालायक माणूस आहे. स्वतःची इंडक्शन शेगडीची कंपनी आहे, तरी सगळं माल ब्लॅकने विकतोय. आणि इकडे टीव्हीवर लोकांना सरकार विरोधात भडकवतोयस. अरे लोक काय मूर्ख वाटली तुला? अरे कुणी तुझ्या भूलथापानं बळी पडणार नाहीये. मूर्ख. काकू, काय म्हणालीस ग? ह्या विक्रम घाडगे पाटलाची इंडक्शन शेगड्यांची कंपनी आहे आणि तरी सुद्धा तो सगळा माल ब्लॅकने विकतोय. अगं हो, हे युद्ध सुरू झालं आणि लगेचच त्याने ती कंपनी विकत घेतली. कारण त्याला माहित होतं या युद्धादरम्यान गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा होणार आणि त्या इलेक्ट्रिक वस्तूंची मागणी वाढणार. एक नंबरचा नालायक माणूस आहे, मतलबी कुठला. पण अपर्णा मॅडम, हे सगळं तुम्हाला कसं माहित? माझी एक पत्रकार मैत्रीण आहे, तिने सांगितलं. अगं काकू, जर तुला सगळं माहिती होतं तर मग तरी सुद्धा तू वर्षाला ह्याच कंपनीची इंडक्शनची शेगडी ब्लॅकने का विकत घेऊन दिलीस? अगं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग. म्हणजे श्रावणी, अगं पोटाला पर्याय असतो का? तिच्या घरातला गॅस संपला होता. अगं तिने खूप शोधाशोध केली, तिला गॅस मिळाला नाही. तुला तर माहिती आहे बाहेर सगळा गॅसचा तुटवडा आहे. आता तूच सांग, ती तिच्या मुलांना घरात कसं शिजवून खायला घालणार होती? म्हणून मी माझ्या त्या मैत्रिणीला फोन केला, तिच्याकडनं सगळी माहिती मिळवली आणि तिला ती शेगडी आणून दिली.